सर्वांना नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये वेगळ्या म्हणजे जसं की क्राईम स्टोरीमध्ये वेगळा एपिसोड देत असतो. जमीन जुमलाच्या एपिसोडमध्ये वेगळ्या गोष्टी सांगत असतो. तसं आज मी जे कुटुंबाशी संबंधित केसेस आहेत त्यापैकी एक परस्पर संमतीने घटस्फोट का घेतला जातो किंवा तो घेणं कोणत्या कपलला जोडप्याला आवश्यक आहे यावरती बोलणार आहे सविस्तरपणे. त्यापूर्वी ज्या काही कुटुंबांमध्ये असे कलह होतात की जे एकत्र राहू शकत नाहीत, संसार जोर जबरदस्तीनं करत आहेत, त्यांचं पुढे काय होऊ शकत नाही, वेळीच त्यांनी आपला स्वतःचा निर्णय दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटाचा घेऊन एक वेगळा रस्ता जर धरला तर दोघांचंही आयुष्य पुढे भविष्य सुधारू शकतं. आणि अशा कपल्सना जोडप्यांना हा पर्याय योग्यच ठरतो की जे एकत्र राहू शकत नाही. कारण काहीही असू शकतात की एकमेकांचे विचार वेगळे असतात, कधी कधी फॅमिलीजचं पटत नाही, XYZ कारण असेल. तर अशा कपल्सना ज्यांना एकत्र राहायचं नाही त्यांच्यासाठी हिंदू मॅरेज ॲक्ट 1955चं कलम 13ब यामध्ये ही तरतूद दिली गेलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या जोडप्याला पती पत्नीला एकत्र राहण्याची मुळी इच्छाच राहिलेली नसेल आणि काहीही करून फॅमिलीतले कोणतेही मेंबर त्यांना कितीही समजावून सांगू देत, कोणीही त्यांच्यामध्ये मध्यस्थी करू देत, तरी देखील त्यांच्यामध्ये काहीही होण्याची चिन्ह सूत मात्र राहिलेली नसते. तर अशा कपल्सना हिंदू मॅरेज ॲक्टच्या 13ब या कलमानुसार जिल्हा कोर्टामध्ये परस्पर संमतीने म्हणजेच यामध्ये पती आणि पत्नीनं एकत्र अर्ज करायचा असतो. आणि हा एक चांगला पर्याय आहे. बऱ्याच वेळेला आपण कोर्टामध्ये अशा केसेस पाहतो, नांदायला येण्यासाठी नोटीस पाठवलेली असते, पत्नी नांदायला तयार नसते किंवा पत्नी तयार आहे तर पतीकडचे तयार नसतात. अशी कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे एक विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झालेली असते. तर त्याच्यावरती जर दोन्हीकडच्या कुटुंबांनी ठरवून आणि विशेषतः पती आणि पत्नी यांनी हे जर पाऊल उचललं की आम्हा दोघांनाही एकत्र राहण्याची मुळीच इच्छा नाही आणि आम्ही वेगळे होण्यातच आमचं भलं आहे, तर अशा कपल्सना हा पर्याय योग्य ठरतो. परंतु आज एक याच पद्धतीची केस माझ्या चर्चेमध्ये आली, जवळच्या नातेवाईकांची ती केस, आणि दोघांच्या संमतीनं सह्या त्याच्यावरती झाल्या आणि तो अर्ज जिल्हा कोर्टामध्ये दाखल झाला. परंतु नंतर चर्चेतनं त्या आमच्या नातेवाईकांनी असं विचारलं की मला अशी अशी रक्कम ठरलेली होती देणं, तर ती रक्कम मला आज 20% मिळालेली आहे आणि पुढे जाऊन ते मला उर्वरित रक्कम देणार आहेत. तर या केसमध्ये पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही पत्नी असाल, विशेषतः मी पत्नी असाल तर ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही म्युच्युअल कन्सेंट म्हणजेच संमतीनं अशा पद्धतीचा अर्ज जिल्हा कोर्टामध्ये करत असता
तेव्हा सही करण्यापूर्वी तुम्ही जी काही सेटलमेंट वगैरे असेल ती करून घ्या. हे यासाठी सांगतो आहे, कारण अशा केसेस आहेत, केस लॉज म्हणतो आपण कायद्याच्या भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये असा उल्लेख आहे, एकदा जर तुम्ही अर्ज मेहरबान कोर्टामध्ये, माननीय न्यायालयामध्ये, जिल्हा कोर्ट दाखल केला, तर तिथे दोघांपैकी एकालाही मी पुन्हा अर्ज माघारी घेतो, परत घेतो, माझी फसवणूक झाली वगैरे वगैरे ए टू झेड तुमचे जे काही कारणं असतात ते या अर्जामध्ये ऐकून घेतले जात नाही. येतो तो तुमचा घटस्फोटाचा निर्णय. अशा केस लॉज आहेत. म्हणून ही विशेष बाब म्हणून व्हिडिओ पाहताना लक्षात ठेवा. जर तुम्ही पत्नी असाल, पती असाल, तुमच्यामध्ये जे काही सेटलमेंट ठरलेलं असेल, म्युच्युअल कन्सेंटनं देणं-घेणं ठरलेलं असेल, तर ते अर्जावरती सह्या करण्यापूर्वी, दाखल करण्यापूर्वी त्याची पूर्तता करून घ्या. जे की नंतर तुम्हाला कोणी म्हटलं, की आपण पुढे जाऊन याच्यामध्ये असं-असं लिहून घेतलेलं आहे, तसं-तसं लिहून घेतलंय, ॲफिडेव्हिट, शपथपत्र असं केलेलं आहे, तर असा कुठलाही भाग या म्युच्युअल कन्सेंट म्हणजेच एकमेकांच्या संमतीनं हा केला जाणारा जो अर्ज आहे, यामध्ये तशी तरतूद नाही. मेहरबान कोर्टामध्ये तुमची तक्रार वगैरे काही चालणार नाही, कारण ह्या कायद्याचा मूळ उद्देशच तो आहे. जे नवरा-बायको, पती-पत्नी अशा या हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 13 खाली अर्ज दाखल करतात, त्यांच्या स्वतःचे शपथपत्र, ॲफिडेव्हिट तिथे असतं, सह्या दोघांच्या असतात आणि दोघांनी मिळून हा अर्ज केलेला असतो. म्हणजे याची पूर्ण कल्पना आपल्याला असते, की आपण कोणत्या सूचना आणि कुठल्या परिस्थितीतून आपण हा अर्ज भरत आहोत. तर अशा जोडप्यांसाठीचा हा अर्ज आणि विशेष बाब म्हणून ही आज माझ्याच पाहण्यात आली, म्हणून मी हा मुद्दा पहिल्यांदाच समजावून सांगितला. तर आता कुठल्या कपल्सना, तर जसं की मी आता सुरुवातीला म्हटलं होतं, की ज्यांचे विचार वेगळे आहेत आणि कालांतराने हे समजतं, की लगेच समजत नाही. ज्या अरेंज मॅरेज आहे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये देखील असे प्रॉब्लेम्स येतात आणि लव्ह मॅरेजमध्ये देखील असे प्रॉब्लेम्स येतात. सुरुवातीला वाटतं, की एकमेकांचं पटतं आहे, परंतु पुढे जाऊन एकमेकांचे विचार पटत नाहीत. एकत्र राहण्याची इच्छा त्यांची मरून जाते आणि घटस्फोट घेण्यास दोघेही तयार असतात. मग अशा सिच्युएशनमध्ये जर दोघांनी मिळून एकत्र हा अर्ज जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केला, तर दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्ट काय पाहतं, माननीय न्यायालय काय पाहतं, तर याच्यामध्ये पहिल्यांदा पाहतं, की दोघांचं लग्न हे कायदेशीर झालेलं होतं का? जर तुमचं लग्न कायदेशीर नसेल, तुमच्या लग्नाला कुठलाही आधार नसेल, तर तुम्हाला या सेक्शन खाली हा आमच्या संमतीने जो काही घटस्फोटाचा पर्याय आहे, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या कलम 13 नुसार तो तुम्हाला अवलंबता येणार नाही. म्हणून पहिला, की तुमचं लग्न हे कायदेशीर झालेलं आहे का हे न्यायालय तपासतं. दुसरा मुद्दा, की दोघांनाही घटस्फोट हा एकमेकांच्या संमतीनेच हवा आहे. कोणावरती दबाव आहे का हे देखील न्यायालय तपासून पाहतं. दोघांचं एकमत असेल, आम्हाला दोघांनाही संमतीने, परस्पर संमतीने हा घटस्फोट हवा आहे, तर मेहरबान न्यायालय त्यातून पुढची स्टेप्स घेते. आता या प्रकारचा जर तुम्ही अर्ज केलात, तर तुमची कुठल्याही प्रकारची तक्रार इथे चालणार नाही. जसं मगाशी उल्लेख केलाय, बिफोर म्हणजे फायलिंग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ज्या काही अटी, शर्ती, एकमेकांसोबतचे रुसवे-फुगवे, देणं-घेणं जे काय असेल, आउट ऑफ कोर्ट म्हणजेच या अर्जामध्ये येण्यापूर्वी ते तुमच्यात एकवाक्यता होणं फार महत्त्वाचं असतं. अदरवाईज पुढे वेगळ्या-वेगळ्या प्रकारची अपिलात जाणे, फसवणूक केली, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. त्या घडू नये आणि व्यवस्थितरित्या दोघांचंही आयुष्य सुरळीत राहावं,
असं तुम्हाला वाटत असेल तर अर्ज दाखल करण्यापूर्वीच स्वतःच्या कुरबुरी तक्रारी आपल्या सह्या करण्यापूर्वी मिटवून घ्या आणि दोघं एकत्र येऊन हा अर्ज असा मेहरबान कोर्टामध्ये दाखल करा. कारण का मुळात हा जो कायदा अस्तित्वात आला, या कायद्याचा उद्देश हाच होता की दोघांनाही स्वतंत्र विचारसरणी असलेल्या व्यक्तींना, ज्यांना एकत्र एकमेकांसोबत वाटत असतं की आयुष्य आपण कडेला नेऊ शकत नाही, आपला जोडीदार हा वेगळ्याच विचारांचा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेवटपर्यंत त्याच विचारामध्ये राहून आपलं आयुष्य संपवण्यापेक्षा, वाईट विचारांमध्ये दररोज जगण्यापेक्षा एक नवीन आयुष्याची सुरुवात होऊ शकते. हा मूळ उद्देश ह्या कायद्याचा आहे. म्हणून कायद्यानं आपल्याला एक पर्याय उपलब्ध करून दिला की दोघांनीही स्वतःच्या संमतीनं जिल्हा न्यायालयामध्ये येऊन अशा पद्धतीचा अर्ज दाखल करावा आणि ज्यावरती मेहरबान न्यायालय घटस्फोटावरती हुकूमनामा करतं आणि आपापल्या पद्धतीनं आपण उर्वरित आयुष्य जगू शकता. तर हा एक माझा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून होता. असे जे कपल्स आहेत, जे एकमेकांसोबत राहू शकत नाही, विचार वेगळे आहेत आणि पुढे जाऊन दुसरा जोडीदार शोधू इच्छितात, तर मेहरबान कोर्टामध्ये येऊन पहिल्यांदा आपलं लग्न हे कायदेशीर झालं होतं आणि घटस्फोट दोघांना संमतीने हवा आहे हे दाखवून द्यावं लागेल आणि नंतर तुम्ही तुमच्या आवडत्या जोडीदारासोबत कायद्यानं घटस्फोट घेतल्यानंतर आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.